नमस्कार मंडळी. तर रोजचाच प्रश्न की नाश्त्यासाठी सकाळी काय बनवायचं. तर मी आज चपाती आणि अंड्याचा रोल बनवते. चला बघूया. त्यासाठी मी गव्हाचं पीठ घेतलं आहे. त्यात थोडंसं जिरं आणि थोडासा ओवा टाकणार आहे. 2-2 चिमटी हातावर चोळून आणि चवीप्रमाणे मीठ. आता आपल्याला ते मळून घ्यायचं आहे व्यवस्थित. तेल वगैरे त्यात घातलेलं नाही मी. तर मी मळून घेते. आपल्याला जशी चपातीला लागते तसंच मळून घ्यायचे, कारण आपण त्याची चपातीच बनवणार आहोत. आणि हे मळलेलं पीठ आपल्याला 10 मिनिट बाजूला ठेवून द्यायचे. तोपर्यंत मी कुंडीतली कोथिंबीर काढून घेतली आपली घरची. तर चला, आपण गोळा काढून घेतला एक मळलेल्या पिठातला आणि छोटीशी चपाती लाटायची आपल्याला. फार मोठी नाही लाटायची. आणि मी 3 घड्याच्याच चपात्या करते. तर तशीच मी चपाती बनवली आणि छोटीशी. पहिली चपाती बनवून झाली आपली. तिला शेकून घ्यायची. तुम्हाला हवं असेल तर बटर लावा, नाही तर तेल लावलं तरी चालते. दुसरी चपाती मी करून दाखवते तुम्हाला. फार मोठ्या चपात्या नाही केल्या मी, छोट्याच केल्यात. तर दुसरी चपाती लाटून झाली, आपण भाजून घ्यायची आपल्या व्यवस्थित. जिरा आणि ओवा टाकल्यामुळं खूप छान स्वाद येतो चपातीला. आणि ही दुसरी चपाती आपण भाजून घ्यायची. व्यवस्थित भाजून झाली आपली. आता घेऊया आपण अंडी. तर मी 6 अंडी घेतलेत आणि ते फोडून घेतलेत. त्याच्यात आपल्याला टाकायची चिली फ्लेक्स, ओवा आणि जिरं. मी ओवा आणि जिरं चपातीतही टाकलं आहे पीठ मळताना. आणि इथं टाकले मी चवीप्रमाणे मीठ. आणि चांगलं फेटून घ्यायचं आहे आपल्याला. आता तव्यात थोडंसं तेल आणि थोडंसं बटर टाकून घ्यायचे. आणि त्याच्यावर आपल्याला थोडं करून अंड्याचं मिश्रण टाकून घ्यायचे आणि ते पसरवून घ्यायचे. त्याच्यावर लगेच चपाती टाकायची आपली शेकलेली. आणि थोडीशी खालची बाजू शेकल्यानंतर पलटी करून घ्यायचे. त्याच्यावर थोडं चिली फ्लेक्स, थोडासा ओवा, थोडा कांदा आणि कोथिंबीर टाकून घ्यायचे. आणि आता आपल्याला करायचं आहे रोल. व्यवस्थित रोल बांधून झाला आहे, काढून घेते. आणि याच पद्धतीनं आपले सगळे रोल करून घ्यायचे. खूप सोपी पद्धत आहे आणि नाश्त्याला पण छान पदार्थ आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही अंड्याच्या पोळी करताना हिरवी मिरचीचे तुकडे करून टाकले तरी चालतील.